अरे शिरप्या आणि बामणे यायची वेळ झाली, आले कसे नाही दोघं अजून? शिरप्या, अरे इकडे इकडं. अरे आलो आलो. बोल, काय म्हणतोस का? अरे नीट बस की रे. अरे वय बाबा, बोल. शिरप्या, पेरणी झाली खरी, पावसाचा अजून देखील पत्ते नाही बघ. काही कळना झालंय. अरे तू कशाला चिंता करतोयस? अरे त्यावरून राजाला समजी काळजी आहे बघ. ते पण बरोबर आहे म्हणा, पण सावकाराचं व्याज वाढत चाललंय, तेवढीच चिंता आहे. वामने अजून कसा नाही आला? अरे इकडे आता हाक मारली होती त्याला, मायला घेऊन येतो मला फाट्यावर. अरे मावशी कमळीकडे जाणार आहे ना आज. काय झालं? एवढ्या सांच्या पारी मावशी कुठे निघाली? अरे वामनेची मोठी बहीण आजारी आहे म्हणून पाठचाला तालुका निरोप धाडला होता की तू काय मिस्त्रीकडे. आत्ता काय धाड भरली मानव तिला? मागच्या वेळेस आली तर चांगली म्हशी सारखी दिसत होती की. अरे बाबा पडली असेल आजारी. माणूस म्हटलं की दुखणं गुपणं आलंच की रे. बरं ती जाऊ दे, तुझा कान इकडं कर. जांभळाची जाळीची गोष्ट ठाव आहे ना. तसं जास्ती नाही बुवा, पण ऐकलं होतं की आठवत नाही. तुला काय करायचंय? जाऊ दे की. अरे आपल्याला काय करायचं बाबा, पण बऱ्याच वर्षापासून आपल्या झाडाखाली बसतोय म्हणून ठाव असलेलं बरं र. असं खुळ्यागत काय बोलतोयस? हा अख्ख्या गावासनी माहितीये आपण ती गय तू रोज गप्पा मारत बसतोय ती, त्यात नवल कसलं? अरे काय बडबडायला असल्या का? आता मी काही सांगतो ती ऐक. अरे फार वर्षापूर्वी म्हणलं या झाडावरून एक पोरगी पडली होती आणि तेव्हा जागी जीव गेला बघ त्या पोरीचा. आणि तेव्हापासनं या झाडाभोवती म्हणजे ज्या जावळ झाडाभोवती त्या पोरीचा आत्मा आजूबी भटकतो असं गाववाली म्हणतात बघ. आणि वय ती पोरी ना आपल्याच वरच्या गावची होती. हा असं काही नसतंय. आतापर्यंत तिने आपल्याला काय सुद्धा केलं नाही. शिरप्या, तुम्हाला या आजच कशाला सांगतो इतक्या वर्षानं? उगाच काहीतरी थट्टा करू नगस. अरे काल चावडी गावल्यांची जरा चालू होती तेव्हा जाता आता ऐकलं म्या. हा आता समजा ऐकाय नाही भेटलं मला. गुरु लांब चालली म्या पाय काढता घेतलं बघ. आणि नसत्या गोष्टी कशाला करून काढतोयस? बरं ते जाऊ दे, तुझ्या कालवडीचा पाय बरा झाला ना? अरे घाबरलंच काय बाप्या, एकदम कालवडीच्या पायाचा विषय काढलास. अरे लेका हे खरंच आहे. दुपारच्याला म्हणतो या झाड जांभळ आपोआप खाली पडतात, ती येणारी जाणारी कोरडोर घेऊन जातात. अरे वाऱ्यानं पडले, तू का घाबरू नकच. आणि तशी बी आता दुपारची येण आहे. आणि ये बघ वामण्या मावशी चिंगली घेऊन आलं बघ. ए वामण्या, अरे इकडे इकडं. चला पटापटा, एसटी वेळ झाली. चिंगे चल की ग पाटा. येते ना आहे बघा मला मारतोय. काय रे वामण्या, तू सारखा मारत असतोस लेकराला, उगा वाद घालते. मावशे जास्त बरं नाही का गा अक्काला? होय रे गोप्या, तातडीनं ये म्हणून सांगावा धाडला होता बघ तुका मिस्त्रीकडं. मला बेगीनं गेलं पाहिजे बघ. एसटी गेली तर नाही मावशी का वचन बसलो आम्ही गाव. आणि ये काय चिंगीला कुठे घेऊन चालली पावसा पाण्याचं? ए चिंगे घरी राहायचं की ग? आहे मी बी येणार आहे तुझ्या सोबत. आजकाल बोलवलं म्हटलं की तिला माझी लय आठवण येते. मी बी तुझ्या सोबत येणार आहे. रडू नकोस गे जा जा, उगाच तेव्हा आमच्या डोक्याला ताप. आहे मला नक्की म्हणतोय. गप्पा बाबा गोप्या. शिरप्या, अरे 7:30 वाजून गेले, अजून इष्टीचा पत्त्या नाही बघ. नक्की 7:30ची जे आहे ना? अरे वय बाबा पावसा पाण्यात दिस आहे, टाइम होतो कधी कधी. ये मावशे बस अशी. चिंगे तुम्ही बस इकडं. मावशे त्या जांभळाच्या झाडाची गोष्ट ठाव आहे ना हो तुला? हवं आहे मला, पर तू कशाला विचारतोस ती आता? एक तर माझा जीव लागत नाही बघ. माझी कमरी कशी असेल, काय करत असेल, आणि मेली एसटी आहे ना अजून. काय ना होणार बघ तिला, तू ग्रुप असेल ती. उगाच काहीतरी मनात विचारायला नगस. मावशी गोष्ट सांगणे झाडाची. गोष्ट गोष्ट सांग ना.
लय जुनी गोष्ट आहे बघ. तेव्हा मी नुकतीच लगीन होऊन ह्या गावात आली होती आणि हा बस स्टँड त्या तिकडं बामणाच्या मळ्यालगत होता आणि एक 15-16 वर्षाची पोर आपल्या बापासोबत वाट बघत बसली होती एसटीची. थोड्या वेळानं काय पोरी लावून जसा सुटली काय ठाऊक खेळायला जाते म्हणून ह्या झाडाखाली आली आणि तिला पाठवलं की खेळायला आणि मग बाप बसलाय कुठल्या तर पाहुण्यासोबत गप्पा मारत. मग काय झालं ग मावशे? आईची आहे शिरप्या. वय वय मग काय मग ती पोरगी आली चालत चालत ह्या झाडाखाली आणि तिनं बघितलं तर खाली 2-3 जांभळं पडली होती. तिनं ती उचलून खाल्ली पोरीनं. तिला बी भूक लागली होती ना, मग तिनं जांभळाच्या झाडाकडे बघितलं तर जांभळाचं झाड पूर्ण जांभळाने भरलं होते बघ. मग पोरगी झाडावर चढली आणि कशी झाडावर दगडावर आपटली देव जाणे. पोरीचा जागी जीव गेला की बघ बघ अशी सांगित नव्हतो खरं आहे ना गोप्या. होय होय. अशी गावातली लोक म्हणत होती बघ. आणि गोप्या तुला अजून एक सांगू का? परत तशी घटना घडू नये म्हणून ह्या गावातल्या सरपंचाने काय केलं, तो बस स्टँड इथं म्हणजे ह्या जांभळाच्या झाडाखाली हलवलं. आहे मला भूक लागली आहे गं. चिंगे थांब आता. एसटी यायची वेळ झाली आहे. बस मध्ये खा थोडा भाकर तुकडा. शिरप्या अरे गप अरे घाबरलात का काय दोघं? अरे असलं म्हणजे भूतभीत काय नसते बघा. सारा आपल्या घाबरलेला मनाचा खेळ असतो. उगाच काय एवढा खेळ घाली देऊ नका. मावशे एसटी येते बघ. आली आली. आहे सामान घेते. चिंगे पिशवी घे चल. चिंगे पुढे होतो शिप पकडून ठेवत. आई चढ तू पण लवकर. बरं वामण्या गोप्या आणि शिरप्या वामण्याकडे ध्यान असू जरा. आणि वामण्या तू पण यावर भाकर तुकडा खात जा. होय होय आणि गुरांना घेऊन बिगीनं रानात जा. होय. आणि आई त्या ज्वारीच्या खालच्या कणगीत पैसे ठेवले ती तेवढं सावकारच नाही ती. होय होय देतो. तू काय बी काळजी करू नकोस. काय असलं तर पाटणाच्या वाड्यावरच्या फणावर निरोप ठेव. बर बर मावशे सांगून झालं. गेल्या आईने सकाळपासून रडगाणं लावलं होतं. कशी असेल माझी पोर? अरे आईची माय आहे ती. तिची जीवाला गोर लागायचंच की. वा मावशी म्हणत होती ते समजा खरं असेल कर. हा झाडावर तर पोरीचा आत्मा असेल का? अरे तिचा आत्मा या झाडावर असता तर तिने इतक्या वर्षात आपल्याला काय केलं नसतं का? वय की असं घाबरू नकोस. पण आता मला बी भीती वाटायला लागली आहे बघ. वामने असं घाबरतो नाही. आता मला बी असं वाटायला लागले खरंच या झाडावर त्या पुरीचा आत्मा अजून बी भटकतो त्याहून. अरे येडे न कधी कधी घाबरावं लागतंय. नाहीतर अचानक होत यायचं समोर आणि पटकन जीव जायचा आपला. कळलं का माझ्या वाघांनो? अरे हो बाबा आम्ही काय भाग भीक नाही. तशी आली की कोणी बी घाबरतच. उगाच कशाला पण घाबरून चालत नसतं. रातच्याला झोप लागली ना का आली ती झाडावरची पोरगी गळा दाबायला. कशाला नाटक करतायस रे? एक दिवस खरंच येईन आणि नरड दाबल आपल्या तिघांचं. ताव तुला कळेल झाडाला का नसतात ते. बरं का शिरते?
काय लवकर आली बघ. हे काय दोघी असं पांढरे कपडे कंपनीने घेतली वाटतं. जांभळं काढून देता की नाही भूक लागली. शिरपे हे दोघे असे कशाला गिरटे घालतात आपल्या भोवती आणि बोलत का नाही आणि होय ती जांभळं काढून देता की नाही. मावशी एवढ्या राज्याला चांगलं कशी काढू मी? तुम्ही घरला जावा वामने वाट बघती तुमची. काय रे गोप्या वामने येणार होतं ना अजून कसं आलो नाही. जांभळं काढून देता की नाही. अगं चिंगे कशाला तट्टा करतेस ग? अगं मावशे तू तरी शहाणी आहेस ना व? कशाला हा पोरकटपणा लावलायस? जांभळं काढून द्या. गोप्या चल चल आपण घराकडे जाऊ वामने घेऊन बघ. ह्या काय आपलं ऐकायचं नाही. चल चल चल. वामने काय रे? काय झालं? या असं रडतोयस का? माझी आय नाही राहिली या जगात. गोप्या शिरप्या मी पोरका झालो रे पोरका झालो. अरे शांत हो शांत हो. अरे मावशी रामला तिकडे झाडाखाली. दुपारी येताना दोघींचा ऍक्सिडेंट झाला. दाजीने निरोप पाठवलं होतं वाड्यावर. दाजी घेऊन येत आहेत चिंगे आणि आईला. चिंगे आय हा काय प्रकार असेल रे? आता तर आपल्याला मावशी तिथं भेटली होती आणि ते वेगळंच घडलंय बघ. वय की अरे मला तू वाटते आपल्याला भेटलेलं मावशी चिंगचा आत्माच होता बघ. बरं झालं ते आपण तिथनं लवकर निघालो ते. माहीत तर आपलं काय खरं नसतं बघ. मला सांग शिरप्या त्या आदुबारच्या पोरीच्या आत्माचा काय संबंध असेल खरं? अरे नक्कीच काहीतरी संबंध असला पाहिजे बघ. अरे मावशी म्हणत होती त्या पोरीला भूक लागली होती म्हणून आणि चिंगी बी म्हणत होती मला भूक लागली आहे. तेव्हा आमने तिला म्हटला की एसटीत खा थोडा भाकर तुकडा. तर मला तर काहीतरी गडबड वाटू राहिली बघ यात. चिंगे आय मला या झाडावर कुणाची तरी संगत पाहिजेलच होती. आता कसं मला मैत्रीण बी भेटली आणि मावशी बी. आता आपण तिघी झिम्मा खेळू, फुगडी खेळू.